तर किती छान दिसते ना आपली रेसिपी आजची। आणि ही जी हे जे फोडणीचं दूध जे केलेलं आहे ते आपल्या आता सणवार जे चालू होत आहे त्याच्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि दिसायला आणि खायला दोघांनाही अगदी अतिशय स्वादिष्ट लागते। आणि ॲक्च्युली मध्ये आमचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, तर त्यामुळे माझे व्हिडिओ जे आहेत ते मध्ये स्किप झाले। जवळजवळ 1-1.5 महिन्यानंतर मी ही रेसिपी घेऊन येते। तर थोडेसे पर्सनल प्रॉब्लेममुळे किंवा पर्सनल रिझनमुळे मी ती व्हिडिओ करू शकले नाही, म्हणूनच मग आता एकदम साधी सोपी आणि एकदम झटपट होईल अशी आणि सणावाराला दृष्टिकोन घेऊन अशी ही रेसिपी केलेली आहे। तर त्यासाठी मी ना सर्वात प्रथम मी इथे घेतलेलं आहे हे तूप। हे तूप होममेड आणि एकदम सोप्या पद्धतीने काढलेलं आहे। याची रेसिपीसुद्धा लवकरच मी शेअर करणार आहे। तर त्यानंतर इथे घेतलेली आहे मी 1 वाटी इतकी साखर घेतलेली आहे। इथे घेतलेले आहेत काही शेंगदाणे, इथे घेतलेली आहे ही मिल्क पावडर, त्यानंतर घेतलेली आहे इथे मी ही वेलची, त्यानंतर घेतलेले ही काजूगर आणि इथे हे घेतलेलं आहे मी 1 ग्लास म्हणजे पाव लिटर इतकं दूध घेतलेलं आहे। तर आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर चुलीवर ना मी एक पातेलं ठेवलं होतं, तर त्या पातेल्यात मी जे तूप घेतलं होतं ते तूप ॲड करते। तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त इच्छेनुसार करू शकताय। मी थोडंसं जास्तच ठेवते कारण कसं बाळाला द्यायला सुद्धा ते पौष्टिक आहे आणि मी गाईचंच दूध त्याला यूज केलेलं आहे, त्यामुळं मग मी आता त्याच्यामध्ये गाईचंच तूप आणि गाईचं दूध वापरलेलं आहे। त्याने बाळाला कफ जो असतो तो होत नाही। त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करते काजूगर, आता आपल्याला ते छानसे असे भाजून घ्यायचे आहे। तुपामध्ये जे भाजलेले आपले काजूगर आहेत ना खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात आणि एकदम त्याचा कलर किंवा जे बाजारातून आपण काजूगर घेतो सेम तसेच टेस्टला लागतात ते। आणि हो, काजूगर जेव्हा आता मी आमच्या घरात काजूचा सीझन चालू झाला आहे, तर प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही बघू शकता ना तर काजू फोडतात, काजूच्या ऑर्डर घ्यायच्या सुद्धा चालू झालेल्या आहेत। मी कमेंट बॉक्समध्ये खाली माझा नंबर देते, तर कोणाला काजूगरचे पॅकेट हवे असतील तर त्यावर कॉन्टॅक्ट करा। आणि हे काजूगर मी आमच्याच बागेतल्या काजूचे घेतलेले आहेत, जे व्यवस्थित काढून घेऊन ते गरम पाण्यातून काढून घेतलेले काजूगर आहेत, कारण त्याला जो चीक असतो तो कमी होऊन जातो। त्यामध्ये आता ॲड करणार आहे मी आपण घेतलेले शेंगदाणे। हे मी न भाजता घेतलेले होते, सालंसुद्धा मी त्याची काढलेली नाही आहेत, मी असेच यूज करणार आहे कारण ते दुधात खूप छान दिसतात, वेगवेगळ्या कलरचं दूध दिसतं, म्हणूनच मी आहे असे सेम ठेवलेले आहेत। त्यामध्ये मी आता ॲड करणार आहे आपण घेतलेलं जे दूध होतं ते पूर्ण दूध, त्यामधलं मी थोडंसं दूध काढलेलं आहे आणि मिल्क पावडरमध्ये ॲड केलेलं आहे। तर इथे हे मी जी मिल्क पावडर घेतली होती त्यामध्ये थोडंसं दूध काढलं होतं, ते त्यामध्ये ॲड करून त्याचं पाणी करून घेतलं, ते सुद्धा मी यामध्ये ॲड करते। तर आता मी त्यामध्ये ॲड करणार आहे 1 वाटी साखर। आपल्याला छानसं त्याला शिजून घ्यायचं आहे दुधाला आणि कंटिन्युअसली चमचा चालूनच दूध आपल्याला गरम करायचं आहे, कारण दूध मी रूम टेम्परेचरवरचं घेतलं होतं। मी दूध आधी अजिबात गरम करून घेतलेलं नव्हतं, जे मार्केटमधून दूध आणलं तेच मी डायरेक्ट वापरलेलं आहे। तर आता आपल्याला व्यवस्थित चमचा चालून दूध गरम करून घ्यायचं आहे। तर बघू शकताय तुम्ही माझं जे दूध होतं ना खूप छान उकळे आले आणि हे दूध मला तापून घेण्यासाठी एकदम मंद आचेवर तापून घेण्यासाठी दूध मला जवळजवळ 7 ते 8 मिनिटे इतके लागली होती आणि मी जेवढं घेतलं होतं कितीतरी पटीने निम्म झाले त्याचं। तर ॲक्च्युली काय होतं, दूध आपल्याला थोडंसं ते घन ठेवावं लागतं, म्हणजे त्याची जी दूध जी आपल्याला थिकनेस जी असते ना ती थोडीशी जाडसरच लागते। मी तुम्हाला एकदा चमच्याने ती हलवून दाखवते।
तर बघू शकताय आता मी हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतले. आपलं दूध झालेलं आहे, तर सर्व करून घेऊया आपण. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल. धन्यवाद.